की राजकारण या विषयावर ज्यावेळी सुरुवात झाली मी बोलायची, खरं म्हणजे मी पहिलीच्या वर्गात असताना आनंद पाटील सर माझे पहिलीचे शिक्षक. मी आतापर्यंत कधी मला वाटतं या संदर्भात मी कोणाशी बोललो नाही सर. आणि मी त्यांच्या मित्राचा मुलगा, तर माझे वडील आणि ते खूप चांगले मित्र होते. आणि ज्यावेळी शाळेमध्ये वर्गामध्ये एखादा मॉनिटर, एखादा सेक्रेटरी निवडला जातो, तेव्हा एखादा शाळेतल्या चुणचुणीत मुलाला सर पहिल्यांदा त्याला सेक्रेटरी म्हणून नेमतात. आणि मला पहिलीच्या वर्गात शिकत असताना कुठल्याही प्रकारचं मला सर म्हणजे काही माहीत नव्हतं आणि सरांनी मला उभा केलं. आणि उभा केल्यानंतर असं सांगितलं की आज आपल्या शाळेचा सेक्रेटरी निवडायचा आहे, तू करशील का बा? आणि माझ्या बरोबर शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलं की अभिजित जर तुमचा मॉनिटर असेल तर कुणाकुणाला मान्यतेने हात वरती करा. आणि सगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी हात वरती केले आणि माझा पहिल्यांदा एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा प्रवास केला. आणि मला आवर्जून सांगायचं सर, ज्या ज्या मुलांनी माझ्यासाठी हात वरती केले ते सर्व माझे विद्यार्थी मित्र आजपर्यंत माझ्यासोबत आहेत. म्हणजे त्याचा कुठल्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मी त्यांचा विश्वास त्यांनी माझ्यावर जो व्यक्त केला, ज्यांनी मला काम करण्याची संधी दिली, त्यांच्यापासून मी अजिबात बाजूला झालो नाही. मला हे आवर्जून सांगायचं आहे. आज या ठिकाणी PS पाटील सर या ठिकाणी बोलले, एकनाथ पाटील सर माझ्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एकनाथ पाटील सरांनी आम्हाला, लुद्रिक सरांनी आम्हाला 5वी ते 7वीच्या दरम्यान, किंवा चंद्रकांत पाटील सरांनी मला स्कॉलरशिपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने घडवण्याचं काम केलं. आज जे गणितामध्ये, खेळामध्ये आम्ही पुढे गेलो, या सर्व शिक्षकांच्यामुळे, एकनाथ पाटील सरांच्यामुळे आम्ही घडलो. आज PS पाटील सर नेमके योगायोगाने आहेत. मला असं वाटलं होतं की सर येतील का नाही, मला असं वाटलं होतं, नेमके योगायोगाने आले. मला खरं म्हणजे 9वी 10वी मध्ये आमचा इतिहास हा विषय PS पाटील सरांच्याकडे होता. आणि 10वीचा किंवा 9वीचा जो आपला स्कोर आहे त्यामध्ये मला सर्वाधिक मार्क इतिहास आणि भूगोल यामध्ये मिळायचे, त्यात पाठोपाठ इंग्रजीमध्ये मिळायचे. लुद्रिक सरांनी आमचं चांगलं इंग्रजी केलेलं होतं. आणि बीजगणितामध्ये मी फक्त कच्चा राहिलो आणि त्यामुळे माझी शिक्षणातली खऱ्या अर्थानं थोडी आवड माझी कमी झाली सर. आणि मगाशी जसं म्हणलं की PS पाटील सर म्हटले की 10वी नंतर आम्ही कुठं गेला काय नाही तो माहित नाही. खरंच तशीच परिस्थिती आहे. नाही, नेमकं काय झालं की लवकर माझ्यावरती घराची जबाबदारी पडल्यानंतर मला त्यावेळी व्यवसाय सुरू करण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. त्यामुळे शिक्षण थोडंसं बाजूला ठेवून मी व्यवसायाकडे वळलो. आणि व्यवसायामध्ये यशस्वी होत असताना एक वेळ अशी आली योगायोगानं, एक गणेश तरुण मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असताना एक वयाचा फेज निर्माण झाला की आपण देखील थोडं राजकारणामध्ये उतरलं पाहिजे आणि समाजाची सेवा केली पाहिजे. असं ज्यावेळी सहकारी कार्यकर्त्यांच्याकडून ज्यावेळी माझ्यासमोर विषय आले